नमस्कार मंडळी, या दोन गोष्टी 2026 या संपूर्ण वर्षासाठी तुमच्या खिशात ठेवा. तुमच्या 7 जन्माची गरिबी कायमची दूर जाईल. तुम्ही जे शोधत आहात ते तुम्हाला मिळेल. तुम्हाला कोट्यावधी रुपयांचे पैसे हवे असतील किंवा स्त्रीचं प्रेम, बंगला किंवा गाडी, हे सर्व काही तुमचेच असेल. तुम्हाला फक्त या दोन गोष्टी 2026पर्यंत तुमच्या खिशात ठेवाव्या लागतील. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून तुम्हाला माता लक्ष्मी आणि कुबेरदेव यांचा असा आशीर्वाद मिळेल की तुम्ही जिथं जिथं पाऊल टाकाल तिथं तुमच्या हाताला जे काही मिळेल त्यावर संपत्तीचा पाऊस पडू लागेल. तुम्हालाही वाटेल की तुम्ही वेडे व्हाल, मी इतके पैसे कसे व्यवस्थापित करू. जर तुम्ही विवाहित नसाल तर तुम्ही विवाहित व्हाल, तुम्हाला प्रेम मिळेल, संपूर्ण जग तुम्हाला नमन करेल. जर कर्जाची समस्या असेल तर सर्वच्या सर्व कर्जही फिटेल. जर मुलं नसतील तर मुलंसुद्धा होतील. कारण बघा मित्रांनो, या दोन गोष्टी छोट्या गोष्टी नाहीत, तर या दोन गोष्टीमध्ये माता लक्ष्मी आणि कुबेरदेव यांच्या शक्ती आहेत. विश्वातील या सर्व देवी देवतांची ऊर्जा या गोष्टीत आहे आणि जो कोणी या दोन गोष्टी आपल्या खिशात ठेवतो तर त्या व्यक्तीला जे वाटतं त्याच्या आयुष्यात तेच घडवू लागतं. मित्रांनो, नवीन वर्ष नुकतेच सुरू होणार आहे. नवीन वर्षापासून तुम्हाला खूप आशा असेल की यावर्षी मी माझ्या आयुष्यातील सर्व त्रासांपासून मुक्त होऊ शकेल. यावर्षी मी पैसे कमवीन आणि माझे छंद पूर्ण करेन. मी गरजातून बाहेर येईन. मी स्वतःसाठी घर बांधणार आहे किंवा मी नवीन गाडी घेणार आहे. प्रत्येकजण नवीन गोष्टीचा विचार करत असतो. पण मित्रांनो, आपण जे विचार करतो ते नेहमीच घडतं असं नाही. पण नवीन वर्षाच्या सुरुवातीला जर तुम्ही या दोन गोष्टी तुमच्या खिशात ठेवल्या तर माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला तुमच्या कल्पनेपेक्षाही कित्येक पटीनं जास्त मिळेल. 2026 हे काही सामान्य वर्ष नाही. ते वर्ष आहे जेव्हा ग्रहांची हालचाल मानवजातीचे भवितव्य धोकादायक पद्धतीने बदलेल. या वर्षीच्या सुरुवातीला जर तुम्ही या दोन गोष्टी तुमच्या खिशात ठेवल्या तर तुमच्या आयुष्यातील सर्व कर्ज फिटले जाईल, शत्रूंचा नाश होईल, तंत्रमंत्र आणि तोटके देखील अप्रभावी ठरतील. जर तुमच्याकडे लपलेले देशद्रोही असतील तर त्यांचा देखील पर्दाफाश होईल. तुम्हाला खरं प्रेम मिळेल. जर तुम्हाला कोणाशी तरी लग्न करायचं असेल तर ते सुद्धा तुमचं यंदा होणार आहे. मुलांच्या आनंदाचा मार्ग मोकळा होईल. माता लक्ष्मी तुमच्या घरात राहील आणि तुमचे मन हे शांत होईल. बघा, तुम्ही वर्षानुवर्षे करत आला आहात. गरिबी कधीही पैशातून येत नाही. ऊर्जेच्या कमतरतेमुळे गरिबी येते. जेव्हा आपल्या घराची ऊर्जा कमी होऊ लागते ना आणि अशुद्ध होऊ लागते आणि जेव्हा आपली ऊर्जा देखील नकारात्मक होते तेव्हा माता लक्ष्मी देखील आपल्या हातातून निघून जात असते. लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते आणि मग आपल्या घरातील संपत्ती हळूहळू कमी होत जाते. घरात गरिबी आहे, कंगाली येते. पण त्याचवेळी मित्रांनो, दुसरीकडे जर आपली ऊर्जा सकारात्मक, शुद्ध आणि खूप तीव्र असेल ना तेव्हा आपल्या घराची ऊर्जा देखील वाढते. तेव्हा रस्त्यावर बसलेली व्यक्ती देखील राजा बनते. आपला धर्म आणि धर्मग्रंथ असं म्हणतात की जिथं आवाज आहे तिथं लक्ष्मी अस्तित्वात नाही. जिथं शुद्ध भावना आहे ती लक्ष्मी आहे. आणि या दोन गोष्टी घडतात आणि त्या दोन गोष्टी काय आहेत ज्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक करून माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आणि नवीन वर्षात तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी जय महालक्ष्मी किंवा तुमच्या इष्टदेवतेचं नाव नक्की लिहा. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, 2026 हे वर्ष, या वर्षामध्ये शनी, राहू किंवा गुरु हे 3 ग्रह सर्वात मोठे ग्रह आहेत आणि हे 3 ग्रह तुमचे जीवन उजळवणार आहेत. वर्षाच्या सुरुवातीपासून या 3 ग्रहांचे तिरके डोळे थेट तुमच्यावर पडतील आणि हे 3 ग्रह देखील तुमची परीक्षा घेतील आणि तुमच्याकडून अनेक गोष्टी काढून घेतील आणि तुम्हाला अनेक गोष्टी देतील. तुम्ही पैसे, आनंद, संपत्ती, प्रेम देखील द्याल आणि तुमच्याकडूनही खूप काही घ्याल. आणि आज आपण त्या दोन गोष्टी पाहणार आहोत. त्या दोन गोष्टी जेव्हा तुम्ही तुमच्या खिशात ठेवाल, मग त्या शनी असोत, राहू असोत किंवा गुरु असोत, तुमचा नवग्रह हा बळकट होईल. तुम्हाला तुमच्या सहकारी ग्रहांची शांती देखील मिळेल. गेल्या वर्षी मी तुम्हाला
3 गोष्टींबद्दल सांगितलं होतं आणि वर्षाच्या सुरुवातीला अनेक लोकांनी त्या गोष्टी त्यांच्या खिशात ठेवल्या आणि वर्षाच्या काही महिन्यातच अनेक लोकांच्या जीवनात चमत्कार घडले. कुणाकडे स्वतःचं घर नव्हतं, तर कोणी कर्जबाजारी होतं. त्यांनी विलासी जीवन जगण्यास आता सुरुवात केलेली आहे. त्यांच्यापैकी काही जणांकडे मोठ्या गाड्या नव्हत्या, कोणीतरी रस्त्यावर उलटून बंगल्यातसुद्धा पोचलेलं आहे. मित्रांनो, हे मी स्वतः सांगत नाही आहे, तर लोकांनी कमेंटमध्ये त्यांचे अनुभव सांगितलेले आहेत. तर उपचाराबद्दल इतका अद्भुत परिणाम झालेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. तर बघा, तुम्हाला त्या 2 गोष्टींबद्दल सांगेन. त्या 2 गोष्टी सर्वात वेगळ्या, सर्वात गुप्त आणि सर्वात चमत्कारिक आहेत. आणि जेव्हा तुम्ही या 2 गोष्टी ठेवाल, तेव्हा माझ्यावर विश्वास ठेवा. विश्वाच्या सर्व शक्ती तुमच्या जीवनाला स्वर्ग बनवण्यासाठी वापरल्या जातील. तुमच्या आयुष्यातील दुःख, त्रास, प्रत्येक प्रतिकूलता दूर करण्यासाठी विश्वाची प्रत्येक ऊर्जा वापरली जाईल. आता तुम्हाला माहीत आहे की तुमच्या आयुष्यात खूप काही घडतं आहे. अनेक समस्या आहेत, पैशांचीही कमतरता आहे. मनात इतकी चिंता असते की तुम्ही रात्री झोपू शकत नाही. गेल्या वर्षी जे घडायचं, आता ते फक्त घडलं नाही, तर ते आणखीन वाईट झाले. आनंद आला पण टिकला नाही. पैसा आला पण थांबला नाही. हात रिकामे होते, पैसे आले पण गेले. तो सर्वत्र फिरायला गेला. पण यावर्षी तसं होणार नाही आहे. आता यावर्षी जेव्हा तुम्ही या 2 गोष्टी तुमच्या खिशात ठेवाल ना, तेव्हा पैसे येतील आणि ते तुमच्याकडे नेहमी टिकूनच राहतील. तर बघा, यासोबतच सहकाऱ्यांनी केलेली कामं ही पूर्ण होतील. तुमची जोरदार प्रगती होईल. आणि जर गोष्टी उलट घडत असतील, तर बघा, प्रत्येक गोष्टीत स्वतःला नियंत्रित करावं लागतं. पण का? कारण चंद्र कमकुवत आहे आणि लक्ष्मी अस्थिर आहे आणि घराच्या ऊर्जेत दोष आहे. जरी आपल्या घराच्या ऊर्जेत दोष असला, तरीही जेव्हा आपली ऊर्जा भागीदार नकारात्मक असतात, जेव्हा आपल्याकडे लक्ष्मी नसते, आपल्याकडे पैसे नाही आहेत, त्याचवेळी असं काही लोक ज्यांना कमी मेहनत करूनही अफाट संपत्ती मिळते, जास्त काही करत नाहीत, पण पैसा धोकादायकपणे येतो, पैसा पाण्यासारखा वाहतो. असं का घडतं? त्यांच्या आयुष्यात फक्त माता लक्ष्मी आहे का? तसं नाही. त्यांच्यात चांगली ऊर्जा असते. त्यांच्या घरात चांगली ऊर्जा आहे आणि तीच गोष्ट तुमच्याकडे नाही आहे. तर मित्रांनो, हा तो उपाय आहे जो पूर्वीच्या काळात राजा महाराजाही करत होते बघा. तर बघा, काय करायचं आहे? सम्राटाने केले, राजा सम्राटाने केले होते. आजही मोठे व्यापारी तेच करत आहेत. वर्षाच्या सुरुवातीला मोठे व्यापारी किंवा मोठे सेठ लोक असतात, ते हाच उपाय करतात. मग तो व्यवसाय असो किंवा कोणताही उद्योगधंदा असो, मग ते वर्षभर भरपूर पैसे कमवतात. आणि जर तुम्ही देखील हा उपाय केला, तर खात्री करून घ्या की यावर्षी तुम्हाला मोठा बंगला हवा असेल, मोठी मालमत्ता हवी असेल, गाड्या हवी असतील, तर त्या सर्व काही तुम्हाला मिळतील. मित्रांनो, पैशाची रक्कम इतकी मोठी होईल की तुम्हाला देखील पैसे कुठून येत आहेत हे समजणार नाही, इतके पैसे येतील. पैशाचे रूपांतर पैशात होईल. मित्रांनो, मालमत्तेतून संपत्ती निर्माण होण्यास सुरुवात होईल. तुम्ही जिथे हात द्याल तिथं लक्ष्मी मातेचा उदय होईल. आता काय करावं, कुठं करावं? लक्षपूर्वक ऐका. बघा, या उपायाने लक्ष्मी, कुबेर, चंद्र आणि शुक्र हे 4 साथीदार एकाच वेळी सक्रिय होतील. तुमची ऊर्जा शुद्ध होईल. आता यातली पहिली गोष्ट ते म्हणजे तुमचं घर स्वच्छ करणं आणि तुमची ऊर्जा शुद्ध करणं. ते कसं असेल मी तुम्हाला सांगेन. घर स्वच्छ करणं आणि पाण्याचा चांगला निचरा होणं आवश्यक आहे. तुम्हाला तुमचे मित्र आणि तुम्हाला स्वतःला संघटित ठेवावं लागेल. तुम्हाला एक पिवळे कापड घ्यावं लागेल. एक लहान पिवळा कापड घ्यायचं आहे छोटंसं. त्या पिवळ्या कपड्यात चांदीचे एक छोटं नाणं घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे अंदाजपत्रक नसेल, पैशाची कमतरता असेल, तुमच्या घरात पडलेली कोणतीही चांदीची वस्तू किंवा चांदीची अंगठी किंवा कोणतेही चांदीचे दागिने नसतील, तर ते तुम्ही शुद्ध करा किंवा गंगाजलने धुवा आणि त्यानंतर ते वापरा. किंवा तुम्ही बाजारात जाऊन नवीन चांदीची छोटी वस्तू आणू शकता आणि ती पिवळ्या कपड्यात ठेवा. आणि पुढची गोष्ट म्हणजे मित्रांनो, थोडीशी पिवळी मोहरी. होय, पिवळ्या मोहऱ्या घेतल्या पाहिजेत. पुढची गोष्ट म्हणजे चांदी, मोहरी आणि थोडंसं केशर घ्यायचं आहे. या 2-3 केशराचे 2-3 तंतू आपल्याला घ्यायचे आहेत.
हे 3 वस्तू पिवळ्या कपड्यावर ठेवायच्या. सोनं कशासाठी? तर देवी लक्ष्मी ही संपत्तीची देवी आहे. देवी लक्ष्मीला सोनं, चांदी खूप आवडतं आणि केवळ चांदी शुक्राला बळकट करेल आणि माता लक्ष्मी तुमच्या घरात राहील. तुम्ही आनंदी राहाल. चांदीची संपत्ती वाढवण्याची मोठी संधी मिळेल तुम्हाला. मोठ्या लोकांशी संपर्क साधा. कमी परिश्रमाने तुम्हाला पैसे मिळतील. पिवळ्या मोहरीमुळे नकारात्मकता दूर होईल आणि तुमच्या घरातील ऊर्जा चांगली राहील. आणि तुमच्या आतील ऊर्जा चांगली असेल तर केशर का? तर बघा, केशर जो गुरुग्रह आहे ना त्याला सक्रिय करेल. लक्ष्मी सदैव तुमच्यासोबत राहील. अचानक पैसे येऊ लागतील. थांबलेले पैसे येतील. यामुळं तुमचं नशीब उघडण्यास मदत होईल. आता त्याचं काय करायचं आहे बघा, एक भांडं तयार करा. होय, आता त्याचं एक भांडं तयार करा आणि त्या पोटलीच्या वर तुम्हाला लाल धागा बांधावा लागेल. म्हणजे एक पोटली बनवायची आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कलावा देखील बांधू शकता. या एका पोटली टाईपमध्ये बनवायचं आणि त्याला वरतून कलाव्याने बांधा व हे सर्व तुमच्या खिशामध्ये ठेवून द्यायचं आहे. याचे 100% तुम्हाला परिणाम दिसून येतील. कमी काम, जास्त वेळ, कमी प्रयत्न, अधिक संपत्ती, सर्व काही स्मार्ट होईल. आता मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी बघा आजारापासून मुक्त होण्याचे उपायसुद्धा सांगणार आहे. मी तुम्हाला सर्व मार्ग सांगणार आहे. प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला हे करायचे आहेत. जेव्हा जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहता तेव्हा तुम्हाला हे उपाय करावे लागतील आणि वर्ष सुरू होताच उपाय करावा लागेल, जेणेकरून हे संपूर्ण वर्ष तुम्हाला या दोन्ही गोष्टी पुन्हा तुमच्या खिशात ठेवाव्या लागतील. ते तुमच्या खिशातून काढू नका. तुम्हाला ते तुमच्या पर्समध्ये ठेवायचं असेल आहे की नाही, किंवा तुम्हाला ते तुमच्या खिशात ठेवायचं आहे की नाही, तुम्हाला एक ताबीज बनवून तुमच्या गळ्यामध्ये घालायचं आहे की नाही. तर बघा, तुम्ही ते गळ्यातही घालू शकता किंवा कुठेही घाला, परंतु ते तुमच्या शरीराशी जोडलेलं ठेवा. माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी खिशात पिवळ्या कवड्या, हळद मिश्रित तांदूळ, श्रीयंत्राची लहान प्रतिमा, चांदीचं नाणं किंवा तुळशीचं किंवा कमळाचं बी ठेवणं हे सुद्धा शुभ मानलं जातं. कारण या वस्तू धन, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहेत. आणि त्यासोबतच पर्स स्वच्छ ठेवणं आणि फाटलेली पर्स टाळणं महत्त्वाचं आहे. आता पिवळी कवडी बघा, संपत्ती आणि नशीब आकर्षित करते. पिवळी कवडी, तांदूळ जे असतात ते देवी लक्ष्मीचं प्रतीक आहे. हळदीत तांदूळ मिसळून ठेवल्यास अधिक लाभ होतो. श्रीयंत्र आर्थिक लाभ आणि व्यवसायात वाढ होते श्रीयंत्र ठेवल्यामुळं. आणि चांदीचं नाणं ठेवल्यामुळं आर्थिक स्थैर्य आणि समृद्धीसाठी उपयुक्त असतं असं चांदीचं नाणं. कमळाचं बी पवित्रता आणि संपत्तीचं प्रतीक हे कमळाचं बी आहे बघा. तसंच गोमती चक्र धन आणि समृद्धीसाठी शुभ मानलं जाणारं असं हे गोमती चक्र या तुमच्या पर्समध्ये तुम्ही ठेवू शकता. तर यासाठी पर्स नेहमी स्वच्छ ठेवावी. फाटलेली किंवा जुनी पर्स ठेवू नये, कारण ती नकारात्मक ऊर्जा आणते. तुम्ही तुमच्या वडिलांकडून किंवा मोठ्यांकडून मिळालेले पैसे खिशात ठेवू शकता. ते अतिशय शुभ मानलं जातं. बघा, या वस्तू ठेवण्यापूर्वी स्वच्छ करून आणि शक्य असल्यास मंत्रोच्चार करून सिद्ध करून घ्याव्यात. आता या वस्तू ठेवल्यानं घरात आणि खिशात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते असं मानलं जातं. आणि त्याचबरोबर फक्त लक्षात ठेवा की तुमच्याकडे या गोष्टी पूर्ण वर्षभर तुमच्याकडे ठेवायच्या आहेत. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.